आर्याने निक्की तांबोच्या कानशिलात वाजवली. आता बऱ्याच लोकांची बरीच मतं याबद्दल. आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहे. काल आपण खूप छोटासा पार्ट याबद्दल बोललो होतो आणि आपण फक्त सांगितलं होतं की आर्याने कंट्रोल करायला हवं होतं. पण आज नक्की नाण्याच्या दोन्ही बाजू काय आहेत, नक्की निक्कीची चूक आहे का आर्याची चूक आहे, नक्की एक्झॅक्टली काय त्याबद्दल बोलायचं आहे. त्यानंतर बाकी गोष्टीबद्दल सुद्धा बोलायचं आहे, जसं की बिग बॉसच्या घराला एक नवीन हिरो मिळतोय याबद्दल सुद्धा थोडं डिस्कशन करायचं आहे. बाकी मुद्दे थोडे पाठी राहिले तरी चालतील. हा जो गरम मुद्दा आहे यावर थोडासा हात घालायचा आहे मला. तर काय मित्रांनो, एपिसोडची सुरुवात झाली आणि परत काल जे झालं ते बिग बॉसने दाखवलं. आर्याने कशा पद्धतीने निक्कीला मारलं होतं ते आता व्हिज्युअली आपल्याला दिसलं नाही, पण आर्याने हे स्वतः कबूल केलं की हो, मी तिला मारलेलं आहे, कारण तिचा मला इकडे धक्का लागला होता, तिने नोट पण केलं इकडे, त्यामुळे मी तिला मारलेलं आहे. ॲज युजल ती टास्कमध्ये असेच करते, मला धक्काबुक्की करते, म्हणून आज जे आहे ते माझा हात उचलला गेला, हे आर्याने कबूल केलं. त्यामुळे हा जो लोकांच्या मनात संशय होता की खरंच मारलं की नाही, तो संशय आता क्लिअर झालेला आहे, कारण आर्याने स्वतः कबूल केलेला आहे. निक्कीने मार खाल्ल्या खाल्ल्या बाहेर आली आणि बोलली की बिग बॉस एकतर तिला बाहेर काढा नाहीतर मला बाहेर काढा. आता कसं आहे, निक्कीसाठी हा फुलटॉस होता मित्रांनो. एवढा जर का साधा सरळ बॉल जर का दिल कोणी निक्कीला मारायला, तर निक्की षटकार मारणार होती, कारण निक्कीला या गोष्टीचा भाव करायचाच होता. तिने फक्त असं बोट जरी लावलं असतं ना, तर निक्की बोलली असती मला मारले. आता तर तिने स्पष्ट सांगितले की मी मागं सरून एक कानफाडीत मारली, त्यामुळे निक्की या गोष्टीचा भाव करणार होती. तसंच तिने भाव केला आणि ती बोलायला लागली बिग बॉस एकतर तिला बाहेर काढा नाहीतर मला बाहेर काढा, कारण तिने मला मारलेलं आहे. वैभवनी ती गोष्ट बघितली, अरबाजने ती गोष्ट बघितली, बाकी बऱ्याच घरातल्या लोकांनी ती गोष्ट नाही बघितली. आता मित्रांनो, या गोष्टीला जे आहेत त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. पहिली बाजू आर्याची समजून घेऊया, कारण तुम्ही सगळे जे आहेत ते आर्याला सपोर्ट करताय, मी सुद्धा आर्याला सपोर्ट करतोय. मी तुम्हाला सांगतो आर्याची बाजू काय काय. जेव्हापासून बिग बॉस सुरू झालंय तेव्हापासून ह्या निक्की मॅडम जे आहे ना, आर्याला प्रोवोक करत आहेत, आर्याला धक्काबुक्की करत आहेत. टास्कमध्ये धक्का देणं, नखं लावणं, नखं एवढ्या पद्धतीने लावणं की त्याच्या हातातून किंवा चेहऱ्यावरून रक्त येईल अशा पद्धतीचे नखं जे आहेत ती निक्कीने आर्याला लावलेले आहेत. त्याचबरोबर धक्का देणं किंवा त्याचे कपडे फाडणं ही कॉमन गोष्ट झाली होती. फक्त आर्याचीच नाही तर तिने योगिताची सुद्धा कपडे फाडायचा प्रयत्न केला होता. तिने आर्यालाच नाही तर घरातल्या बऱ्याच लोकांना निक्कीने धक्का द्यायचा प्रयत्न केला आहे, आपण सगळे आतापर्यंत पाहतोय. इवन तिचं प्रोवोकेशन एवढ्या मोठ्या लेवलला असतं की माणसाची पेशन्स लेवल संपून जाते. आणि तिने बऱ्याच वेळेला, म्हणजे तिने आर्याचा बाप काढला होता, तुम्ही पाहिला असेल तर आर्याची तिने फॅमिली काढली होती. त्याचबरोबर आर्या कशा पद्धतीने घाण गेम खेळते किंवा वैभव आणि तिच्या रिलेशनबद्दल किती घाण पद्धतीने निक्की बोलली होती, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं. आणि आज सुद्धा परत एकदा निक्कीने सेम गोष्ट केली, अरबाजला दरवाजा उघडायला लावला आणि त्यानंतर दोघीमध्ये धरपकड झाली आणि या धरपकडीमध्ये धक्का देण्याचा प्रयत्न केला निक्कीने. आणि बिग बॉसने स्वतः सांगितलं की निक्कीने इकडे धक्का दिला आणि या सगळ्या गोष्टींचा राग मनामध्ये धरून आर्याने जे आहे ते तिला मागं सरून कानफाडात मारली. आता ही झाली आर्याची बाजू. आता दुसरी बाजू आहे निक्कीची. तर निक्की मॅडमसाठी ही गोष्ट पार्ट आणि पार्सल आहे. कशी आहे पार्ट आणि पार्सल मित्रांनो, कारण निक्कीचा गेम प्लॅनच आहे की दुसऱ्याला प्रोवोक करणं आणि दुसरा प्रोवोक होऊन त्यांनी आपल्या विरोधात काहीतरी गोष्ट करणं आणि त्या गोष्टीचा बाव करणं आणि बाव करून बिग बॉसला हे सांगणं की या माणसाने जे आहे ते मला मारलेलं आहे, याला बाहेर काढा. आणि या गेम प्लॅनमध्ये जे आहे ते निक्की सक्सेसफुल झालेली आहे. निक्कीचा गेम बघा तुम्ही, दुसऱ्याला घालून पाडून बोलणं, दुसऱ्याला इन्स्टिगेट करणं, त्याचबरोबर धक्का देणं, टास्कमध्ये चुकीचा गेम खेळणं, एकाचीही गोष्ट नाही ऐकणं, हा जो आहे तो निक्कीचा गेम आहे. आज सुद्धा ती काय बोलली की या लोकांचं मी एकही काम नाही करणार, बिग बॉसने सांगितलं तरच काम करेन, बिग बॉसने शिक्षा दिली तरच करेन, पण यांनी सांगितल्यावर एक सुद्धा काम ऐकणार नाही. म्हणजे एवढी धीट आहे निक्की तांबोळी. तिचा गेम प्लॅनच हा होता की मी जे आहे ते आर्याला प्रोवोक करणार, आर्याला धक्का द्यायचा प्रयत्न करणार, त्यातून आर्या काहीतरी ॲक्शन करेल आणि हा कॅप्टन्सी टास्क मी रद्द कसा करेन, कारण ती स्वतः कॅप्टन बनणार नव्हती आणि अरबाजसुद्धा कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर गेला होता. या गोष्टीमुळे जे आहे ते निक्की तांबोळीने टास्क रद्द करण्यासाठी इकडे जे आहे ते आर्याबरोबर धक्काबुक्की केली आणि ती त्याच्या गेम प्लॅनमध्ये जे आहे ते सक्सेसफुल झाली. त्यामुळे जे आहे ते आर्याला जे आहे ते ज्यावरती हात उचलावा लागला. पण मित्रांनो, आपण इकडे किती जरी बोललो निक्की तांबोळीची चूक आहे, निक्की तांबोळीने असं केलंय, निक्की तांबोळी बिग बॉसच्या रूलनुसार बरोबर गेम खेळत आहे. कारण जसं बिग बॉसने सांगितलं की हा एक मेंटली टफनेसचा गेम आहे. तुमचं जर का मनावरती ताबा नसेल तर तुम्ही या घरामध्ये कसं राहणार. आर्याने थोडासा मनावरती ताबा ठेवायला हवा होता.
तिने सुद्धा धक्काच मारायला पाहिजे नव्हता, हात उचलायला नाही पाहिजे होता. आता या हात उचलल्यामुळे आर्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे. आता आपण भलेही बिग बॉसला म्हणू की तुम्ही बायस्ड आहात, तुम्ही खूप खराब गेम खेळताय, निक्कीला सपोर्ट करताय, निक्कीने धक्के दिले, वरपडले, अरबाज जो आहे तो लोकांना धक्के देतोय, त्यांच्यावरती तुम्ही ॲक्शन घेणार, पण तुम्ही आर्यावरती का ॲक्शन घेताय, आर्याला का जेलमध्ये टाकलंय. पण रियालिटी ही आहे मित्रांनो की बाकी लोकांनी धक्का दिलेला आहे आणि आर्याने जे आहे तो हात उचललेला आहे आणि बिग बॉसच्या घरात हिंसेला जे आहे ते कधीही जागा नसते. याआधी परागने गोष्ट केली होती, परागला घराच्या बाहेर काढला. आता आर्याची बारी आहे. आर्याच्या बाबतीत बिग बॉस काय निर्णय घेत आहे ते आपल्याला उद्या समजणार आहे. पण आता सध्या सिच्युएशनमध्ये हे वाटतंय की बिग बॉस आर्यावरती स्ट्रिक्ट कारवाई करू शकतं. मित्रांनो आता यावरती बोलूया की आर्याने कोणत्या गोष्टीला कंट्रोल करायला हवं होतं. आर्याने पहिलं तर तिच्या रागावरती कंट्रोल ठेवायला हवा होता. आर्याने अशा लोकांना निग्लेक्ट करायला हवं होतं. आर्या ज्यावेळेस बिग बॉसमध्ये आली ती काय रातोरात बिग बॉसमध्ये नाही आली, तिने तिच्या आयुष्याची मेहनत तिकडे लावली होती. तिने खूप मेहनत केली, ती एक चांगली रॅपर झाली आणि रॅपर होऊन नाव झाल्यानंतर तिला बिग बॉस सारख्या मोठ्या शोची अपॉर्च्युनिटी मिळाली. बिग बॉसमध्ये जायला कितीतरी मोठमोठे सेलिब्रिटी तळमळत असतात, किती लोकांचं स्वप्न आहे बिग बॉसच्या घरात जायचं आणि आर्याचं ते स्वप्न पूर्ण झालं होतं. एवढी मेहनत करून एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचल्यानंतर अशा पद्धतीची गोष्ट करून जर का आर्या बाहेर पडणार असेल तर आर्यासाठी मला खूप जास्त वाईट वाटतंय मित्रांनो. सिरियसली सांगतो, मनापासून वाईट वाटतंय. आर्या डिझर्व करते जास्त लांबपर्यंत गेम खेळणं. आर्या डिझर्व करते की बिग बॉसच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचणं, कारण तिची मेहनत तेवढी आहे. इवन घरामध्ये जेवढी लोक आलेले आहेत तेवढी सगळी मेहनत करून आलेले आहे. पण आर्या जे आहे ते एक स्पेशल खेळाडू आहे असं माझं म्हणणं आहे. कारण निक्की तांबोळी विरुद्ध लढणारी कोणती प्लेअर आहे तर ती आर्या आहे. निक्की तांबोळीला सबक शिकवणारी कोणती प्लेअर आहे तर ती आर्या आहे. जशी निक्की तांबोळी माइंड गेम खेळून दुसऱ्याला कमजोर करायचा प्रयत्न करते, तशा पद्धतीचा आर्याने जर का गेम खेळला असता आणि तिला कमजोर करायचा प्रयत्न केला असता तर ते महाराष्ट्राला आवडलं असतं. जसं की निक्कीच्या कॅप्टनशिपमध्ये तिने काम नाही केलं किंवा निक्की जेवणाच्या भांड्यासाठी हे करतो तर तिची भांडी तिने लपून ठेवली, अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या असत्या तर महाराष्ट्राला एवढं वाईट नसतं वाटलं. अशा पद्धतीने तिने जो हात उचलला त्यामुळे तिचंच नुकसान होणार आहे. निक्कीची सगळ्यात जास्त चूक आहे. निक्की सारखी दांदरटबाई कुणी नाही आहे, पण तो निक्कीचा गेम प्लॅन आहे दुसऱ्याला प्रोवोक करणं, दुसऱ्याला इन्स्टिगेट करणं. याच गोष्टी निक्की तांबोळी करते, याशिवाय त्याला दुसरं काहीही येत नाही. तुमचं काम आहे तुमच्या मनावरती ताबा ठेवणं, कारण बिग बॉस हा गेम जो आहे तो तुमच्या मनावरती ताबा ठेवण्याचाच आहे. अशा घरामध्ये कितीतरी सिच्युएशन येतात. तुम्ही विचार करा, काल अभिजितला नसेल वाटलं का की जाऊन अरबाजची एक मुस्काळीत मारावी. तुम्ही विचार करा की काल पॅडे दादाला आणि अंकिताला नसेल वाटलं का की निक्की ज्या पद्धतीने त्यांना इन्स्टिगेट करत होती की उठावा आणि भाई तिच्या एक मुस्काळीत मारावी. काल डीपी दादाला नसेल वाटलं का की अरबाजच्या सुद्धा एक मुस्काळीत मारावी, कारण अरबाज जो आहे तो त्या हिरा उचलण्याच्या टास्कमध्ये त्याला त्रास देत होता. एका पॉइंटला तर डीपी दादाचा राग अनावर झाला होता, तो किती मोठ्याने ओरडला हे बघा तुम्ही. म्हणजे वारंवार घरामध्ये अशा सिच्युएशन येतात. त्या सिच्युएशनमध्ये जे आहे ते स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवायचा असतो आणि आर्याचा तो कंट्रोल सुटला हे आपल्याला मान्य करावं लागेल. प्रॅक्टिकली विचार करा, इमोशनली विचार नका करू. बिग बॉसच्या घराचा सगळ्यात मोठा रोल आहे की हिंसा झाली नाही पाहिजे आणि हिंसा झाली आणि निक्की तांबोळीला हेच पाहिजे होतं की माझ्या गोष्टीहून प्रोवोक कोणीतरी व्हावं आणि त्यांनी मला मारावं आणि मी त्याला इझी घरातून बाहेर काढून टाकणार आणि माझं एक कॉम्पिटिशन कमी होईल. या लोकांचं हे साधा सरळ जो आहे तो गेम प्लॅन असतो आणि त्या गेम प्लॅनमध्ये निक्की तांबोळी सक्सेसफुल होताना सध्या तरी दिसते, कारण आर्याने जो आहे तो त्याच्यावरती हात उचललेला आहे. आता हे सर्वस्व बिग बॉसच्या हातामध्ये की कोणता डिसिजन घ्यायचा. मी तर असं म्हणेन की निक्की तांबोळीला सुद्धा खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे. जर का आर्याला घराच्या बाहेर काढायचं ठरलं तर अरबाजला पण त्याबरोबर घराबाहेर काढा, निक्कीला सुद्धा त्याबरोबर घराबाहेर काढा, कारण अरबाजने सुद्धा धक्के मारलेले आहेत, निक्कीने सुद्धा नक्कल लावून जे आहे ते हिंसा केलेली आहे आणि निक्की जे आहे ते प्रोवोक करते, त्या गोष्टीसाठी सुद्धा तिला शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही विचार करा मित्रांनो, एका चुकीच्या निर्णयामुळे आर्याचं करिअर किती खराब होऊ शकतं हा विचार करण्याची गोष्ट आहे. आता काही लोकांना वाटेल की बाई बरं झालं तिला मारलं ती बाहेर आले, पण निक्कीचं नुकसान नाही झालं, आर्याचं नुकसान झालेलं आहे. साधा सरळ लॉजिक आहे यामध्ये. माझा आर्याला आजही सपोर्ट आहे, उद्याही सपोर्ट आहे आणि परवाही सपोर्ट राहणार आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की मी तिने केलेल्या हिंसेचं समर्थन करतोय. माझं असं म्हणणं आहे, आर्याला जर का तुम्ही शिक्षा देताय तर तुम्ही निक्कीला सुद्धा शिक्षा द्या. आता ते बिग बॉसच्या हातात आहे. जर का निक्कीने धक्का दिला होता तर आर्याने सुद्धा धक्काच द्यायला हवा होता, आर्याने मारायला नको हवं होतं. बरं, हे दोन बाजू सांगितलेले आहेत, माझं मतही सांगितलेलं आहे. या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर आर्याच्या चेहऱ्यावर अजिबात सुद्धा
हे नव्हतं की माझ्याकडून ती हिंसा झालेली आहे. आर्या हसत होती, आर्याला एकदम आनंद होत होता. बिग बॉसला सांगत होते की तिने मला धक्का दिला, तिने मला धक्का दिला, आणि बिग बॉसने ओरडून सांगितलं की त्यांनी धक्का दिलाय आणि तुम्ही मारलंय. धक्का देणं आणि मारणं या गोष्टींमध्ये फरक आहे, असं बिग बॉसचं म्हणणं आहे, माझं नाही, बिग बॉसचं म्हणणं आहे. तर बिग बॉस हे वारंवार सांगत होते, पण आर्या हसत होती. कमीत कमी आर्याने हे मान्य करायला पाहिजे होतं की माझ्याकडून चूक झालेली आहे, तर थोडीशी आत्मीयता वाटली असते बिग बॉसला. पण आर्याने ती गोष्ट खूप उशिराने मान्य केली. सुरुवातीला ती गोष्ट ॲक्सेप्ट करायलाच तयार नव्हती. घरातील बाकी सगळे जे साथीदार आहेत हे तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण आर्या काय समजण्याच्या तयारीत नव्हती. कमीत कमी एक सॉरी जरी आला असतं ना सुरुवातीला तिच्या तोंडून, तर दिसलं असतं की बाई ठीक आहे, झालंय माझ्याकडून, पण ते रागाच्या ओघात झालं, माझं इंटेन्शन ते नव्हतं, पण ते दिसलं नाही. इकडे अरबाज आणि निक्की साजूक तुपातले असलेगत लोकांना सांगतात की बाई तुम्ही हिच्या विरुद्ध स्टँड घ्या. माझं अरबाजला हे म्हणणं आहे की भाई का लोकांनी स्टँड घ्यायचा हिच्या विरोधात? त्यांनी ती गोष्ट पाहिलीच नाही, गोष्ट पाहिली वैभव आणि तू. तर या लोकांनी स्टँड का घ्यायचा आणि तुमच्या दोघांवरती विश्वास का ठेवायचा? आणि तुम्ही पण काय धुतल्या तांदळातले नाही आहे, साजूक तुपातले नाही भाई. तुम्ही जे कांड केलेत निक्की आणि तू, हे काय पटण्यासारखे नाही आहेत. ज्या अभिजितला धक्का दिला होता तो धक्का योग्य होता का? त्याचं समर्थन आहे का? तर अजिबात समर्थन नाही आहे. जर का आर्याला शिक्षा होते तर या अरबाजला शिक्षा का होत नाही? निक्की ज्या पद्धतीने प्रोवोक करते आणि लोकांची मेंटल स्थिती हलवून टाकते, अशा व्यक्तीला सुद्धा काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे ना. नाहीतर तिला दोन शब्द बोलायचं आणि तिच्या नावावरती शो चाललाय असं म्हणायचं आणि तिला मोठं करायचं, हे कितपत योग्य आहे? म्हणजे निक्की ज्या चुका करते त्या गोष्टीवरती पांघरून घालण्याचं काम होतंय का बिग बॉस कडून? हे जर का होत असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. जर का तुम्ही आर्याला शिक्षा देणार असेल तर या निक्कीला सुद्धा शिक्षा द्या. तेवढीच हकदार आहे निक्की तांबोळी सुद्धा शिक्षा घेण्याची. आता कोण काय बोलतंय, कोण काय नाही बोलत आहे, या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा जे घडलंय ते तुमच्या समोर आहे. वर्षाताई सुद्धा इकडे आर्याला समजवायचा प्रयत्न करत होत्या, पण आर्या कोणत्याही स्थितीत ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. आणि अंकिताने या गोष्टी चांगल्या पद्धतीने हँडल केल्या, पॅडीदादाने सुद्धा चांगल्या पद्धतीने हँडल केल्या, आणि सगळे लोकांनी आर्याला वेळ द्यायचं ठरवलं. पण एकंदरीतच पाहिलं तर मला असं वाटतंय की हा जो माहोल जो आहे तो शांत पद्धतीने सुद्धा आर्या हाताळू शकली असती. म्हणजे एवढंही अशी गोष्ट नव्हती झाली की तिने रागात जाऊन निक्कीला मारण्यासारखी गोष्ट नव्हती झाली. परागने जे आहे ते नेहा शितोळेला मारलं होतं, त्यावेळेस परागला खूप मोठ्या लेवलला टॉर्चर केलं होतं आणि त्यानंतर त्याचा जो आहे तो आक्रोश बाहेर आला होता. इकडे तेवढ्या मोठ्या लेवलला टॉर्चर झालंय का? तर मला नाही वाटत टॉर्चर झालंय. पण एक गोष्ट आहे इकडे मित्रांनो, की हे जे टॉर्चर जे आहे ते एका दिवसाचं नव्हतं, हे खूप साऱ्या दिवसाचं मिळून टॉर्चर जे आहे ते आर्याकडून बाहेर आलं, त्यामुळे निक्कीला मारण्यात आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आर्याची जेवढी चूक आहे त्याच्या 2 पट जे आहे ते निक्कीची चूक आहे. त्यामुळे दोन्ही व्यक्ती शिक्षा झाली पाहिजे. काय मित्रांनो, जर का आता आर्याला शिक्षा नाही झाली तर उद्या दुसरा कोणीही घरामध्ये हिंसा करेल आणि तो म्हणेल की तुम्ही आर्याला शिक्षा नव्हती केली तर मलाही नाही करायची. तर तुम्ही आता निक्कीला शिक्षा नाही दिली तर निक्कीसारखा दुसरा कोणताही कंटेस्टंट वागेल आणि बोलेल जर का तुम्ही निक्कीला शिक्षा नाही दिली तर भाई आम्ही सुद्धा असंच वागणार. त्यामुळे दोन्ही व्यक्तींना शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि जी धक्काबुक्की घरामध्ये होतीये ती धक्काबुक्की खरंच टाळणं गरजेचं आहे असं मला वाटत आहे. ओके, आता यानंतर मित्रांनो काय झालं, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आर्याला जेल झाली. जेलमध्ये गेल्यानंतर अंकिताने तिला बऱ्याच गोष्टी समजवल्या. त्यानंतर आर्या मॅडमला रिअलायझेशन झालं आणि आर्या बोलली की माझ्या आईवडिलांना किती वाईट वाटत असेल, त्यांना मी खाली बघायची वेळ आणली आणि या गोष्टीमुळे ती रडत होती. आणि अंकिताने खूप मस्त इकडे समजवलं तिला की त्यांना काय वाटेल या गोष्टीपेक्षा तू हे विचार कर की तुझ्याकडून हे जे ॲग्रेशन निघतं हे कसं चुकीचं आहे, रागावरती कसं कंट्रोल करायचं, या गोष्टीवर जर का तू काम केलं तर तुला फ्युचरमध्ये या गोष्टीचा फायदा होईल. आणि अंकिताने एक चांगली मैत्रीण म्हणून जे आहे ती ही गोष्ट तिला समजवलेली आहे. इकडे काय झालं मित्रांनो, जान्हवी मॅडम जे आहेत त्यांचं आणि अरबाजचं भांडण लागलेलं आहे, कारण अरबाजने ठरवलेलं आहे की जान्हवीशी बोलायचं नाही आहे. आता जान्हवीने काय केलं होतं, एक पातेलं जे आहे ते भात बनवण्यासाठी काढलं होतं, ते जान्हवीला न विचारता अरबाजने वापरलं आणि या गोष्टीमुळे जान्हवी जे आहे ते भडकली. आता अरबाज आणि जान्हवीचं चाललं होतं, निक्की मॅडमला मध्येच जे आहे ती खुजली आली आणि त्यांनी जे आहे ती गोष्ट बोलायला सुरुवात केली. आणि तो जान्हवी आणि अरबाजची गोष्ट चालली होती तर निक्कीला मध्येच काय चूल आली की तिला जान्हवीशी भांडायचं होतं आणि तिने किती मोठी चूक केली बघा. तिला असं वाटतं की बाकी लोक जसं गप बसून निक्कीचं ऐकून घेतात तसं जान्हवी ऐकून घेईल. जान्हवीने काय ऐकायचं निक्कीचं? ही निक्की कोण आहे? निक्की सगळ्याला सांगते की बाई माझ्यामुळे तुम्ही दिसताय, माझ्याशी भांडल्यामुळे तुझा एपिसोड जाईल. ती निक्की जी आहे तिकडे बसून बोलते हो मी तुला इन्स्टिगेट करते, काय करायचं ते कर. आता इन्स्टिगेट केल्यामुळे थोड्या वेळापूर्वीच हिने आर्याचा मार खाल्ला होता. अजून निक्की तांबोळीची इच्छा आहे का की बाकी घरातल्या दुसऱ्या कंटेस्टंटने यावं आणि तिला मारावं?
अशी इच्छा आहे का? आणि ही अशा पद्धतीचे वक्तव्य करते, या वक्तव्यावरती कधी आळा बसणार आहे? बिग बॉस यावरती काय ॲक्शन घेणार की नाही? आणि याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स काय येतो की बाई माझ्याबरोबर नॉमिनेशनला तुम्ही उभे राहून दाखवा? अरे आतापर्यंत आहेतच की उभे, तू एकटीच थोडी नॉमिनेट होते घरामध्ये, बाकी लोक पण घरामध्ये उभे आहेत ना नॉमिनेशनमध्ये. हां, अंकित आहे, त्यानंतर पॅडी पण होता, आता अभिजित पण आहे, तुझ्या बरोबरच सगळे नॉमिनेशनमध्ये उभे आहेत. हां, आणि महाराष्ट्राची जनता जे आहे ते तुला अजिबात सुद्धा पसंत करत नाही निक्की तांबोळी. तू जे बोलते ना की महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राच्या जनतेने तुला हुगलून लावलेलं आहे. तुला कोणी सुद्धा जे आहे ते पसंत नाही करत. आणि तू जान्हवीशी पंगा घेतल्यानंतर जान्हवी जे आहे ते तुला सोडणार नाही. मग जे आहे ते बऱ्याच वेळा जे आहे ते आवाज म्यूट करायला लागला. किती खालच्या लेवलला जाऊन जान्हवी बोलते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जान्हवी आणि निक्कीची ही फाईट जी आहे ना, एका पॉईंटला असं झालं की कीर 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 किती किरकिर करताय, अशा पद्धतीचं आहे ते जान्हवी आणि निक्कीची पॉईंट एका पॉईंटला. अशा पद्धतीची जी आहे ते जान्हवी आणि निक्कीची फाईट जी आहे ती एका पॉईंटला झाली मित्रांनो. आणि या भांडणामध्ये असं मला वाटलं की दोघी जण आहेत त्या फुटेज घ्यायचा प्रयत्न करत होता. वैभव आणि डीपी बसलेले आहेत आणि डीपी म्हणतोय की भाई अंकिता माझ्यासाठी कधीच खेळत नाही, अंकिता माझ्यासाठी वेळच देत नाही. मग वैभव त्याला भरवायला लागला की यार मी अंकिताला बोललो की तू डीपी बरोबर असं वागते. अंकिता बोलली की आमच्या दोघांमध्ये ठरलंय, माझी प्रायोरिटी डीपी दादा नॉमिनेशनमध्ये नाही. एकंदरीतच काय वैभव डीपी दादाचे कान भरत आहे. डीपी एक वेगळ्याच ट्रॅकवरती चाललेला आहे असं मला वाटतंय. आणि काही दिवसात डीपी जो आहे तो अरबाज बरोबर एक गुवाहाटी गँग तयार करतोय की काय मला समजत नाहीये. कारण मला असं वाटतंय ज्या व्यक्तीबरोबर त्याची मैत्री आहे तो व्यक्ती आता घरामध्ये राहतोय की नाही हा सगळ्यात मोठा संशय आहे. कारण जे वोटिंग ट्रेंड होते त्या वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात खालच्या नंबरला वैभव होता आणि त्याची सुद्धा घर वापसी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा जो डीपी दादाचा वैभव बरोबर प्लॅन चाललाय तो किती सक्सेसफुल होईल हे सांगता येत नाही. की मॅडम बोलते की मी या घरातल्या लोकांचं काम नाही करणार आहे. बिग बॉसने मला शिक्षा दिली ते काम करेन, पण यांनी सांगितलं मी काम नाही करणार, हे माझं काहीच वाकडं करू शकत नाही. या निक्कीचा माज उतरवा पहिला. निक्कीची दादागिरी करते घरामध्ये, त्या निक्कीची दादागिरी जी आहे ती खोडून काढायला हवी. काम करणार नाही म्हणजे तू काय VIP आहे का? कोण आहे तू निक्की तांबोळी? आणि अशा पद्धतीचं वागणं बंद कर बाई. महाराष्ट्राची जनता जी आहे ते तुला शिव्या घालत आहे आणि तुझं जे हे वागणं आहे ना वारंवार तुझ्यासाठीच किती धोकादायक होतं हे तुला समजत नाहीये. स्वतःला जे आहे ते VIP पर्सन समजू नको. आणि VIP जरी असतीस तरी सुद्धा तुला काम करणं गरजेचं होतं. फुकट पोसायला इकडे काही लोक तुझे नौकर नाही आहेत. त्यामुळे निक्की तांबोळीचं हे बोलणं बिग बॉस किती दिवस सहन करतं हे मला बघायचंय. आणि बिग बॉस आता तिला काय शिक्षा देणार आहे? तिचं काय म्हणणं आहे, बिग बॉसने शिक्षा दिली तरच मी करेन. आता हिची कॅप्टनशिप काढून घेतली ना तसं पूर्ण सीझन हिला नॉमिनेट करा, नाहीतर हिला ना घराच्या बाहेर एकदाच काढून टाका, म्हणजे कटकटच मिळून जाईल. तर हिला कळेल की काम कसं करायचं असतं. ओके, त्यानंतर बिग बॉसने जे आहे ते सगळ्यांना लिव्हिंग रूममध्ये बोलवलं आणि जेवणाबद्दल काही गोष्टी बोलल्या. इमोशनल सगळा पार्ट होता. बिग बॉसने सांगितलं की आम्ही तुम्हाला उकडलेलं जेवण खायला लावलं. यामागचा उद्देश हाच होता की तुम्ही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात अजूनही अशी लोक आहेत त्यांच्या घरात एक वेळची चूलही पेटत नाही. कोणाच्या जेवणामध्ये तिखट नसते तर कोणाच्या जेवणामध्ये घालायला तेल नसते. अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये लोक जगत असतात आणि तुम्हाला अशी सिच्युएशन बिग बॉसच्या घरामध्ये दिली तर तुम्ही एकही नियम पाळला नाही. थोडासा विचार करा. ही गोष्ट बोलल्यानंतर सगळ्याचा चेहरा जो आहे तो पडला आणि सगळ्यांना कुठंतरी वाईट वाटलं की भाई बिग बॉसने जी शिक्षा दिली होती ती करेक्ट शिक्षा दिली होती. आणि हे सगळं झाल्यानंतर पॅडी दादा इमोशनल झाला. पॅडी दादाचं असं म्हणणं होतं की बिग बॉस बोलल्यानंतर माझं मन जे आहे ते भरून आलं. कारण की मी तुम्हाला शिक्षा असताना सुद्धा तुमच्यासमोर चांगले चांगले पदार्थ कसे काय खाऊ शकत होतो याचं मला गिल्ट आलं आणि म्हणून जो आहे तो पॅडी दादा रडत होता. मी तुम्हाला मित्रांनो लिहून देतोय की या बिग बॉस मराठी सीझन 5चा जो आहे तो हिरो आपल्याला मिळायला लागलेला आहे. सूरज चव्हाण एका बाजूला ठेवा, पण असली खेळाडू म्हणून पॅडी दादा जो आहे तो सगळ्यांच्या समोर येताना दिसतोय. कालपर्यंतचे त्याचे टास्क बघा किंवा आजपर्यंत त्याची गेममधली इन्व्हॉल्वमेंट बघा, बिग बॉसला मारलेले टोमणे बघा किंवा इमोशन्स जे आहेत त्याने दाखवलेले बघा, या सगळ्या गोष्टी पॅडी दादाला हिरो बनवण्याच्या दिशेने पुढे घेऊन जात आहेत. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. पॅडी दादाचा हा जो गुण आहे हा गुण सगळ्यांना आता आवडणार आहे. कारण आत्तापर्यंत बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये कोणीच हिरो सापडत नव्हता. तो हिरो या निमित्ताने आपल्याला मिळतोय असं सध्या तरी मला वाटतंय. पॅडी दादाने त्यांचा गेम जो आहे तो एका वेगळ्याच उंचीवरती नेला आहे. इकडे अरबाज म्हणतो आता काय रडायचंय. मला अरबाजला विचारायचंय की भाई त्यांचं मन आहे, त्यांना रोड वाटलं रोडू दे, त्यांचं मत आहे, त्यांना मांडायचं तर मांडू दे ना. तू तुझं मत व्यक्त करतो किंवा तू रडतो निक्कीसाठी, त्यावेळेस ही लोक तुला विचारतात का की ह्याच्यात काय रडायचं बाई. त्यांना वाटतंय रडू तर रडू दे ना, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायच्या आहेत तर तुला काय हरकत आहे, करायला हवेत ना. हां,
भाई म्हणजे एखाद्याने आपल्या भावना व्यक्त केल्या तरी अरबाजला प्रॉब्लेम आहे. हे काय अरबाज पटेलचं नाटक आहे? बरं त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं की संग्रामबद्दल अभिजित आणि अंकिताची चर्चा चालू आहे. त्या दोघांचं असं म्हणणं आहे की त्यांना अजून गेमच समजत नाहीये. नक्की काय अभिजित आणि अंकिता खरे बोलतात का? मलाच वाटतं की संग्राम सगळ्याचा अंदाज घेतोय आणि अंदाज घेऊन जो आहे ना तो सगळ्यांना टोपी घालणार आहे 101%. ते म्युच्युअल फंड जो वाला जो टास्क आहे त्यामध्ये सूरजला ऑप्शन दिला की भाई तुझ्याकडे जास्त कॉईन आहे तर तू पिझ्झा बिर्याणी यापैकी कोणती तर गोष्ट जी आहे ते खाऊ शकतो. तर सूरज म्हणला ज्वारी आणि बाजरीची भाकरी असली तर द्या, असल्या गोष्टी मला आवडत नाही. सगळे शॉक झाले की बाबा एवढं भारी केक वगैरे खायला भेटतो तो सूरज नाही म्हणतोय. सूरजला ज्वारी आणि भाकरी पाहिजे. बाई मी गावातला पोरगा आहे, चटणी आणि भाकरी खाऊन माझं आयुष्य पुढं आलंय, तर मला हे बिर्याणी आणि केक कसा आवडणार? मला माझ्या मातीतलं जेवण आवडणार ना. ज्वारी बाजरी तांदूळ हे माझ्या मातीत पिकतं, ते मातीतलं जेवण मला आवडणार. हे नकोय मला बाई एकदम VIP फूड केक त्याच्यानंतर बिर्याणी पिझ्झा असलं नकोय. ही पाश्चात्य संस्कृती आपल्याला कशाला पाहिजे? मला ज्या मातीत वाढलोय तिथलं जेवण हवंय. ते बिग बॉस तुम्ही देत असेल तर मी खाईन. आता हा जो सूरजचा निर्णय, हा निर्णय झाल्यानंतर भाई अरबाज आणि वैभवला असं वाटतं की सूरज तर खूप शहाणा आहे, त्याला सगळं कळतो, तो सगळ्या पद्धतीने खेळतो. भाई मग शहाणं होण्याचा अधिकार वैभव आणि अरबाज तुम्हा दोघालाच आहे का? वैभवला शहाणं होण्याचा अधिकार नाही? चांगली गोष्ट आहे ना. जर का त्याला बिग बॉसच्या घरात येऊन त्याच्या फायद्याच्या गोष्टी समजत असतील तर त्यामध्ये वाईट काय आहे? तुम्हा दोघांच्या एवढ्या पोटामध्ये गोळ्या येण्याची काय गरज आहे? ती तुमची चूक आहे की तुम्ही त्याला प्लेअर समजत नाही. तो स्वतः गेम खेळायलाच आलाय घरामध्ये. तुम्हाला जर का त्याच्या विरुद्ध गेम खेळायचा नाही किंवा त्याच्या वोटचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे म्हणून तुम्ही त्याच्या विरोधात बोलत नाही, दम आहे तर खेळा ना त्याच्या विरोधात, बोलून दाखवा ना त्याच्या विरोधात. त्याला मागं मागं नावं काय ठेवताय तुम्ही? तर इकडे जे आहे ते सूरजने जे आहे तो भारी गेम खेळलेला आहे. त्यानंतर मित्रांनो स्पॉन्सर टास्क झाला. याच्यामध्ये सुद्धा पॅडी दादाच्या इमोशनल भावना जे आहेत ते पाहायला मिळाल्या. या स्पॉन्सर टास्कबद्दल मला बोलायचं नाही आहे मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. तो स्पॉन्सरचा टास्क आहे, त्यामधून काही वेगळं आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. सो मित्रांनो एपिसोड संपता रितेश भाऊचा प्रोमो आला आणि त्या प्रोमोमध्ये काय पाहिलंय ते तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. हा रिव्ह्यू कदाचित काही लोकांना आवडेल, काही लोकांना आवडणार नाही, पण मित्रांनो सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया किती लोकांना आवडतोय आणि किती लोकांना आवडत नाही येते. तुमचं काय म्हणणं आजच्या एपिसोडबद्दल आणि रिव्ह्यूबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.